जन अभियान फाउंडेशनने माझ्यासमोर ठेवले. भली भली माणसे होऊन गेली, कोण होती ती? छत्रपती आमचेच होते, महावीर आमचेच होते. सम्राट अशोक, गौतम बुद्ध, सावित्रीमाई, राष्ट्रमाता जिजामाता, झाशीची राणी लक्ष्मीबाई आमच्याच मातीतले, आमच्याच रक्तातले. नव घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे, नवनिर्माण घडवण्याचं सृजनशील सामर्थ्य याच रक्तात आहे. मनुष्याची श्रेष्ठता आणि त्याच्या कर्तबगारीने ठरते. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्ववान मान्यवरांचे व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचे मी आकांक्षा महेंद्र भोमाचे आज जन अभियान फाउंडेशन व न्यूज प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आणि सोबतच कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्याकरिता मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम स्वागताकडे वळूया. सर्वप्रथम मी जन अभियान फाउंडेशनच्या वतीनं इथे सहर्ष स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून जन अभियान फाउंडेशनच्या वतीनं जी 19 फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली, त्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रम तसेच नुकतेच होऊन गेलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त अकोला शहर तथा ग्रामीण भागातील माता भगिनींचा सन्मान या कार्यक्रमाकरिता व्यासपीठावर उपस्थित जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आजच्या कार्यक्रम अविनाश जी और हमारे बहुत पुराने रिलेशन हैं और हम लोगों ने कई इवेंट स्पोर्ट्स के और कई इवेंट सर के साथ किए हैं. लोक जागरण मंच के माध्यम से भी हम लोगों ने यहाँ पे काफ़ी इवेंट ऑर्गेनाइज किए और अकोला की हर एक्टिविटी में अविनाश जी का एक बड़ा योगदान रहा है. कुछ क्रिकेट की स्पर्धाएं, दूसरी स्पर्धाएं युवाओं के लिए हमेशा त्याच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र, सहकारी आणि अतिशय धडाडीने कार्यरत राहणारे माननीय भैयासाहेब देशमुख, तसेच आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी भट्ट सर आणि समस्त माझे जन अभियानचे संचालक मंडळ. वक्तृत्व आणि निवड पोपटपंची नव्हे तर त्या वक्तृत्वामध्ये प्रांजळपणा असला पाहिजे. तुम्ही ज्या विषयावर बोलता त्या विषयाशी तुमचं वाचन, चिंतन, मनन हे सगळं त्यातून व्यक्त झालं पाहिजे. आमचा उद्देश तिकडे पाहताना एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जन अभियान फाउंडेशन आणि जन अभियान न्यूजच्या वतीने आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा आणि महिला दिनानिमित्त आयोजित काही कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त आज आपल्यामध्ये उपस्थित जन अभियान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय अविनाश देशमुख, त्याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय सतीशचंद्र भट, आमचे मार्गदर्शक माननीय देशमुख सर, त्यानंतर आमची लहान बहीण जया माझे, आमचे सहकारी बंधू सागरदादा कावरे आणि त्याचबरोबर आमचे मोठे बंधू गणेशदादा कळसकर. जय शिवराय. झोपा आल्या का तुम्हाला? हा, चला मी म्हणते जय जिजाऊ, तुम्हाला म्हणायचंय जय शिवराय. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारामध्ये स्वत्व विसरलेल्या महाराष्ट्राला ज्यांनी एक नवचैतन्य प्राप्त करून दिलं आणि तुम्हाला आम्हाला ज्यांनी स्वाभिमानाने लढायला आणि जगायला सुद्धा शिकवलं, त्या राजे शिवछत्रपतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. भारताला अधिक विकसित होत आहे एवढंच या निमित्ताने म्हणतो. खऱ्या अर्थाने आम्ही विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत, त्यांना बक्षीस देणार आहोत. म्हणजेच बाल शिवाजी, बाल जिजाऊ आणि त्याचबरोबर आमच्या भगिनी ज्या जिजामाता या सगळ्यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान लगेच करायचा आहे. त्या निमित्ताने आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देऊ या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणायला जास्त ताकद लागते का?
बोलत चला बुवा तुम्ही. काय करते वाघ म्हणायला जास्त ताकद लागते का? काय करते वाघ म्हणायला जास्त ताकद लागत नाही, पण वाघासारख्या अशा वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करायला आणि पोरांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला वाघाचं काळीच लागतं, जे अविनाश दादांनी या ठिकाणी दाखवलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यासोबतच गेली 8 वर्ष त्या दिव्यांगांसाठी झटत असून त्यांच्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. माझे अस्तित्व विशेष मुलांचे डे केअर आणि कार्यशाळा सुद्धा ताई अकोल्यात सांभाळतात. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी माननीय पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थान ग्रहण करून घ्यायचं. निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे सविता मोहन पांडव ताईंसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. यानंतर माननीय सौ मीनाक्षी बिर्गे. जोरदार टाळ्यांमध्ये मंचावर आमंत्रित करूया माननीय सौ मीनाक्षी बिर्गे. माननीय सागरदादा कावरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ताईंचा सत्कार सन्मान येथे करावा. लोकपाल समिती यांनी सकाळ मीडियामध्ये इव्हेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. सोबतच महिलांसाठी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करतात. मराठी साहित्यातील महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याकडे प्रेरणा घेऊन महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्या काम करतात. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून झाल्या पाहिजे. गेल्या 11 वर्षापासून ताईचा फरसांचा उद्योग अकोल्यामध्ये सुरू आहे. सुरत, अहमदाबाद, कोल्हापूर, गुजरात, पुणे, अहमदनगर, नवसारी अशा भरपूर ठिकाणाहून ताई आपल्या व्यवसायात ताई सांभाळत आहेत. सोनताई सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून अकोला येथे कार्यरत आहे. अकोला जिल्ह्याची सेवा करत आहेत. सिटी ट्रॅफिक ब्रांच अकोला येथे 2 वर्षापासून त्यांचे कार्य आहे. इंटर कॉलेज अकोला पोझिशन गोल्ड अँड बेस्ट ऑफिसर म्हणून सुद्धा यांना किताब भेटलेला आहे. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांकडून इथे झाल्या आहे. द बेक्स्टर नावाचं त्यांचं घरूनच छान प्रकारे चालू असलेल्या केकच्या व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. जवळपास 3 ते 4 हजार केक आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत आणि अकोलेकरांच्या ज्या तडफदार ट्रॅफिक पोलीस म्हणून आपली सेवा देत आहे अशा माननीय वैशाली गौतम रणवीर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोस्टिंग सिटी ट्रॅफिक ब्रांच अकोला आणि गेल्या 5 वर्षापासून पोलीस दलात त्या आपली सेवा देत आहेत. जोरदार टाळ्या आपल्या खूप खूप धन्यवाद. यानंतर माननीय भारती टेकाडे कुस्तीपटू या आहेत. जोरदार टाळ्यांमध्ये आपण मंचावर आमंत्रित करूया माननीय भारती टेकाडे. 2 टाइम कलर होल्डर, गोल्ड मेडलिस्ट, 2 टाइम विदर्भ केसरी गोल्ड मेडलिस्ट. वक्तृत्व स्पर्धा आपण घेतली होती. त्या वक्तृत्व स्पर्धेचे निकाल जाहीर करण्याकरता मी माननीय सतीश देशमुख वेणीकोटेकर यांना आमंत्रित करते. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. मी आणि माझ्यासोबत अजून काहींनी सविस्तरपणे सगळं फक्त एकाच नजरेने आता ही स्पर्धा क्रमांक म्हणजे परीक्षक त्या नजरेतून पाहिले बघायचे सांगितले त्याप्रमाणे त्यातले 3 उत्तेजनार्थ बक्षीस, 2 उत्तेजनार्थ 11 आणि 3 क्रमांक काय